लोकसभेतल्या पिछेहाटीनंतर भाजप इन ॲक्शन मोड। रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावरती भाजपच्या कोर कमिटीची बैठक। राजकीय समीकरणांपेक्षा सामाजिक समीकरण जुळवण्यावरती भर देणार। मुंबईतल्या ओबीसी बैठकीनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आज पुन्हा जालना आणि पुण्यामध्ये चर्चासत्र। वडीगोद्रीमध्ये मुंबईतील बैठकीतील मुद्द्यावरती हाकेंसोबत चर्चा करणार, तर पुण्यामध्ये मंगेश ससाणेंनाही भेटणार। ओबीसी समाजाची बैठक मॅनेज होती। मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप, तर मराठ्यांचं वाटोळं होईल अशाच भुजबळांच्या मागण्या। जरांगेंची टीका। पेपरफुटी विरोधात केंद्र सरकारचं मोठं पाऊल। परीक्षांमधील गैरप्रकार गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक कायदा। दोषींना 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटी दंडाची तरतूद। यूजीसी नेट परीक्षेपाठोपाठ सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेतही गोंधळ। 3 दिवस शिल्लक असतानाच परीक्षा पुढे ढकलली। विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालाचा वाद कोर्टात। रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका। मतमोजणी आणि निकालावरती स्थगिती देण्याची मागणी। पुण्यातील कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 3 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर। मद्यधुंद अवस्थेमध्ये अल्पवयीन मुलाला कार दिल्या प्रकरणामध्ये जामीन। लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारचं कडक धोरण। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती। 9 वाजता ऑफिसमध्ये न पोहोचल्यास हाफ डेची कारवाई। आज कोकणासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर गोव्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।